TV9 टॉप 9 न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। तर पाहुयात आजची विशेष बातमी। मौजे सागाव येथील शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय व रुग्णालय, पिंपळगाव खुर्द येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालय, उत्तूर येथील शासकीय योगा व निसर्गोपचार महाविद्यालय व रुग्णालय तसेच कागल येथील ग्रामीण आरोग्य पथक परिसरातील अत्यावश्यक सुविधा जलद गतीने उभाराव्यात असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले। तर पाहुयात आजची सविस्तर बातमी। पाणी, वीज, रस्ते आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प यांसारख्या मूलभूत सुविधांबाबत विशेष सतर्कता बाळगून आवश्यक प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या। शेंडा पार्क येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय नगरीतील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीत मंत्री श्री मुश्रीफ यांनी विविध प्रकल्पांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला। सुरू असलेली सर्व बांधकामे विहित मुदतीत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यावर त्यांनी भर दिला। बैठकीस राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सदानंद भिसे, शासकीय आयुर्वेदिक व होमिओपॅथिक महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर अभिजित अहिरे, उत्तूर येथील शासकीय योगा व निसर्गोपचार महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर भाग्यश्री खोत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता तुषार बुरुड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री मिरजकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री हजारे, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाचे बांधकाम सल्लागार श्री तायवाडे पाटील, होमिओपॅथी महाविद्यालयातील एअरबॉर्न लिमिटेडचे श्री शेळके आदी अधिकारी उपस्थित होते। शेंडा पार्क येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय नगरीमध्ये आयोजित आढावा बैठकीमध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांनी पिंपळगाव खुर्द तालुका कागल येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालयाच्या बांधकामाची प्रगती, मौजे सागाव तालुका कागल येथील शासकीय होमिओपॅथी महाविद्यालयाच्या बांधकामासाठी पर्यावरणीय हरकत दाखल्याची उपलब्धी, उत्तूरच्या शासकीय योगा व निसर्गोपचार महाविद्यालय व रुग्णालयांच्या बांधकामाच्या प्रगतीचा आढावा घेतला। कोल्हापूर वन विभागाअंतर्गत गारगोटी वनपरिक्षेत्रातील सवतकडा धबधबा परिसरात पर्यटन विकासासाठी वनपर्यटन राज्य योजना आणि स्टेट इको टुरिझम या निधीतून उभारण्यात आलेल्या विविध आधुनिक सुविधांचे लोकार्पण सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते आज करण्यात आले। तर पाहुयात आजची सविस्तर बातमी। निसर्ग पर्यटनाला साहसी पर्यटनाची जोड देत पर्यटकांसाठी जीप लाईन, विविध ऍडव्हेंचर स्पोर्ट्स, चिल्ड्रन्स पार्क, सोव्हिनियर शॉप तसेच इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने सवतकडा परिसराच्या पर्यटन विकासाला नवे बळ मिळणार असल्याचा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला। यावेळी वन विभागाच्या वतीने पर्यटकांसाठी उभारण्यात आलेल्या सोव्हिनियर शॉपचेही लोकार्पण करण्यात आले। यावेळी बोलताना पालकमंत्री श्री आंबेडकर म्हणाले, 1 वर्षापूर्वी निसर्गाच्या कुशीत दडलेल्या सवतकडा येथील 7 धबधब्यांचे लोकार्पण करण्यात आले होते। एकाच ठिकाणी 7 धबधबे असलेले हे राज्यातील दुर्मिळ पर्यटन स्थळ असून येथे पर्यटकांना संपूर्ण कुटुंबांसह मनमुराद आनंद घेता येतो। गेल्या वर्षभरात या धबधब्यांना पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून अल्पावधीतच हे ठिकाण कोल्हापूर जिल्ह्यातील महत्त्वाचे पर्यटन केंद्र म्हणून नावारूपास आले आहे। ते पुढे म्हणाले, या निसर्गरम्य परिसराचा अधिक विकास करण्यासाठी आणि पर्यटनाला नवा आयाम देण्यासाठी आज येथे ऍडव्हेंचर स्पोर्ट्स उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला आहे। वन विभागामार्फत पर्यटकांसाठी दर्जेदार आणि सुरक्षित जीप लाईन, लहान मुलांसाठी चिल्ड्रन्स पार्क तसेच विविध प्रकारचे थरारक साहसी खेळ विकसित करण्यात आले आहेत। त्यामुळे एका बाजूला 7 धबधब्यांच्या निसर्ग सौंदर्याचा आनंद अनुभवता येईल, तर दुसऱ्या बाजूला संपूर्ण कुटुंबांसह दिवसभर पर्यटनाचा आनंद लुटता येईल। या आधुनिक सुविधांमुळे संपूर्ण परिसराचे रूप पालटणार असून सवतकडा हे कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून अधिक विकसित होईल। यापूर्वी तिरवडे येथील कडगाव वनपरिक्षेत्र कार्यालय परिसरातील कॅम्प ऑफिसच्या नूतनीकरण केलेल्या सुविधांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी कॅम्प ऑफिस परिसरात पालकमंत्री श्री आंबेडकर यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले। या कार्यक्रमास मुख्य वनरक्षक श्रीलक्ष्मी ए, उपवनरक्षक धैर्यशील पाटील, जिल्हा परिषद सदस्य बाबा नांदेकर, उपसभापती अरुणा प्रशांत देसाई, वनपरिक्षेत्र अधिकारी AG तायनाक, सहाय्यक वनपरिक्षेत्र बी र काळे, वनपरिक्षेत्र अधिकारी RD चौगले यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, वन व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मुंबईतील अंधेरी येथील भक्ती वेदांत स्वामी मिशन स्कूलमधील इस्कॉन तर्फे आयोजित 45व्या श्री जगन्नाथ रथयात्रेचा आज भक्तिमय वातावरणात शुभारंभ झाला।
या सोहळ्याला महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. यावेळी राज्यपालांनी भगवान श्री जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांच्या विशेष सजवलेल्या रथाची विधिवत पूजा व आरती केली. तसेच परंपरेनुसार रथयात्रेच्या मार्गावर झाडू मारून रथयात्रेचा शुभारंभ केला. उपस्थित भाविकांना संबोधित करताना राज्यपाल म्हणाले की श्री जगन्नाथ रथयात्रा हा सनातन धर्म आणि भारतीय संस्कृतीतील एक अद्वितीय आध्यात्मिक अनुभव आहे. भगवान जगन्नाथ स्वतः मंदिराबाहेर येऊन आपल्या भक्तांना दर्शन देतात. हा या उत्सवाचा मुख्य संदेश असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यपालांनी पुढे सांगितले की पूर्वी ही रथयात्रा मुख्यत्वे पुरी आणि काही मोजक्या ठिकाणी साजरी केली जात होती. मात्र इस्कॉनचे संस्थापक श्रील प्रभुपाद यांनी या पवित्र परंपरेचा प्रसार जगभर करून श्री जगन्नाथ भक्तांचा संदेश प्रत्येक देशात पोहोचवला. या भव्य सोहळ्याला बंदर विकास मंत्री नितेश राणे, खासदार हेमा मालिनी, आमदार अमित साटम, हिंदुजा समूहाचे अध्यक्ष प्रकाश हिंदुजा, रथयात्रा महोत्सवाचे अध्यक्ष डॉक्टर सूरदास, इस्कॉन जुहूचे अध्यक्ष ब्रुज हरिदास, उपाध्यक्ष मुकुंद माधव, राज्यपालांचे सचिव डॉक्टर प्रशांत नारनवरे तसेच हजारो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रथयात्रेदरम्यान भक्तांनी हरे कृष्ण हरे राम या नामघोषात सहभाग घेतला. संपूर्ण परिसर भक्तिरसाने आणि उत्साहाने भारावून गेला. कोल्हापूर जिल्ह्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेच्या लाभार्थी याद्या प्रसिद्ध होत असून पात्र शेतकऱ्यांची बायोमेट्रिक पडताळणी झाल्यानंतर कर्जमाफीची रक्कम थेट कर्ज खात्यात जमा केली जाणार आहे. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. राज्य शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेची कोल्हापूर जिल्ह्यात वेगाने अंमलबजावणी सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत पात्र सर्व थकबाकीदार शेतकरी सभासदांची माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड केली असून याद्या मंगळवारपासून प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. या याद्या गावागावातील तलाठी कार्यालय, विविध कार्यालय, सेवा संस्था, संबंधित बँकांच्या शाखा आणि ग्रामपंचायत कार्यालयात उपलब्ध केल्या जातील. सहकार निबंधक कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांनी या याद्यात नाव तपासून घेऊन पुढील टप्प्यातील प्रक्रियेत सहभागी व्हावे. प्रक्रियेला गती देण्यासाठी आणि तांत्रिक त्रुटी टाळण्यासाठी करवीरचे सहाय्यक निबंधक प्रेम राठोड यांनी करवीर पूर्व व पश्चिम विभागीय अधिकारी, लेखा परीक्षा, बँक निरीक्षक आणि विकास संस्थांच्या सचिवांची आढावा बैठक घेतली. बैठकीत त्यांनी यंत्रणेला कर्जमाफीच्या पुढील प्रक्रियेसाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर सोमवार किंवा मंगळवारपासून सर्व पात्र थकबाकीदार सभासदांचे बायोमेट्रिक पद्धतीने प्रमाणीकरण सुरू होणार आहे. कोयना धरणातील पाणीसाठा 57.42 टीएमसी वर पोहोचला असून सलग पावसामुळे 2 दिवसात 4 टीएमसी वाढ झाली आहे. वारणा धरणातही जलसाठा वाढल्याने पश्चिम महाराष्ट्राला मोठा दिलासा मिळाला आहे. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. कोयना धरणात 57.42 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. गेल्या 2 दिवसात साठ्यात 4 टीएमसी ने वाढ झाली आहे. पाऊस गायब झाला होता. पुनरागमनासोबत धरणातील पाणीसाठ्यात वाढ दिसत आहे. कोयना धरणाची क्षमता 105 टीएमसी आहे. सध्या 54.56% भरले आहे. त्यात जिवंत साठा 52.30% आहे. म्हणजेच या वर्षीच्या पावसानंतर धरणात 44 टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. सध्या कोयना धरण परिसरात 48 मिलीमीटर, नवजा परिसरात 46 मिलीमीटर तर महाबळेश्वरला 53 मिलीमीटर पाऊस झाला आहे. धरणात येणाऱ्या पाण्याची आवक 27,129 क्युसेक आहे. दिवसभरात साधारणपणे 0.87 टीएमसी पाणीसाठा वाढेल इतका हा वेग आहे. सध्या धरणातून कोणत्याही प्रकारचा विसर्ग सुरू नाही. दरम्यान वारणा धरणात 22.24 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धोम 8.44, कन्हेर 8.79, धोम बलकवडी 3.26, उरमोडी 6.26, तारळी 3.24, राधानगरी 5.88, दूधगंगा 9.45, तुळशी 2.6, कासारी 1.67, पाटवडगाव 1.92, अलमट्टी 52.59 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. या टप्प्यात पावसाचे प्रमाण कायम राहिल्यास धरण भरण्याचा वेग वाढणे अपेक्षित आहे. भर पावसातही कोल्हापुरातील हजारो फुटबॉल प्रेमींनी मोठ्या स्क्रीनवर फिफा विश्वचषक अंतिम सामना पाहत अर्जेंटिना आणि मेसीला उत्स्फूर्त पाठिंबा दिला. शहरभर मध्यरात्री जल्लोषाचे वातावरण अनुभवायला मिळाले. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. फुटबॉल प्रेमी कोल्हापूरकरांनी रविवारी मध्यरात्री अक्षरशः जागून भर पावसात फिफा विश्वचषक अंतिम सामन्याचा थरार अनुभवला. मध्यरात्री या जल्लोषात न्हावून निघाली.
अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यातील अंतिम लढतीची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. शहरातील चौक, तालीम मंडळे, क्लब आणि हॉस्टेल्समध्ये मोठ्या स्क्रीनची व्यवस्था करून हजारो फुटबॉल प्रेमींनी सामन्यांचा आनंद लुटला. कोल्हापूरमध्ये अर्जेंटिना आणि लिओनेल मेसी यांचे चाहते मोठ्या संख्येने आहेत. विश्व करंडक स्पर्धेदरम्यान फुटबॉल प्रेमी पैकी सुमारे 75% चाहते अर्जेंटिनाच्या बाजूने असल्याचे चित्र पाहायला मिळाले. तर उर्वरित चाहते स्पेन, पोर्तुगाल, फ्रान्स आणि इंग्लंड संघाला पाठिंबा देताना दिसले. सामन्याच्या काही तास आधीपासूनच युवकांनी विविध ठिकाणी मोठे LED स्क्रीन उभारून जल्लोषाचे नियोजन केले होते. राधानगरी धरण क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरण 71% भरले असून दाजीपूर पाणलोटातून मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. राधानगरी तालुक्यातील सर्व धरण क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असल्याने धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासात राधानगरी धरण क्षेत्रात 113 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. हे धरण 6 TMC म्हणजे 71% भरले आहे. पूर्ण क्षमतेने भरण्यास 14 फूट पातळी कमी आहे. पाणलोट क्षेत्रातील दाजीपूर परिसरात अतिवृष्टी कायम आहे. दाजीपूर परिसरातून धरण जलाशयात 1000 क्युसेक पाण्याची आवक असल्याने पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. तुळशी धरण क्षेत्रावर 56 मिलीमीटर आणि काळंबावाडी धरण क्षेत्रावर 65 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. काळंबावाडी धरण 37% म्हणजे 9.5 TMC भरले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे राधानगरी धरण 70% भरले असून पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढली आहे. 15 बंधारे पाण्याखाली गेले असून धरण क्षेत्रात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. जिल्ह्यातील सर्व तालुक्यात पावसाची चांगलीच बरसात झाली असून सरासरी 19.1 मिमी पावसाची नोंद झाली. गगनबावडा तालुक्यातील 24 तासात सर्वाधिक पाऊस पडला. 9 धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाली असून राधानगरी धरणातील पाणीसाठा 24 तासात 3% वाढला आहे. काल राधानगरी धरण 70% भरले. पंचगंगा नदीची पाणी पातळी रात्री 9 वाजता 21 फूट 4 इंच होती. एका दिवसात पाणी पातळीत 1.5 फुटाने वाढ झाली. जिल्ह्यातील 15 बंधारे पाण्याखाली आहेत. शहर परिसरातही सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू होती. सकाळी आणि संध्याकाळी पावसाचा जोर वाढला. रात्री 9 नंतरही पावसाचा जोर कायम होता. जुलैच्या प्रारंभी 5 दिवस जोरात पाऊस पडला. त्यामुळे नदीचे पाणी पात्राबाहेर पडले. पूरदृष्टी स्थिती निर्माण झाली. त्यानंतर मात्र 8 दिवस झाले पावसाने दडी मारली. 2 दिवसांपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली. 24 तासात राधानगरी धरण क्षेत्रात 113 मिमी, दूधगंगा धरण क्षेत्रात 65 मिमी, कासारी धरण क्षेत्रात 86 मिमी, कडवी धरण क्षेत्रात 71 मिमी पावसाची नोंद झाली. गोकुळमधील 410 दूध संस्थांना अपात्र ठरवण्याच्या नोटिसांवर संतप्त प्रतिनिधींचा संताप. अमूलला चालना देण्यासाठी गोकुळ मोडण्याचा आरोप. नोटीस मागे न घेतल्यास प्रशासकांच्या घरावर गुराढोरांसह मोर्चाचा इशारा. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. गोकुळचे प्रशासकीय अध्यक्ष प्रदीप मालगावे यांनी सिंधुदुर्ग नंतर कोल्हापूरचे जिल्हा उपनिबंधक होण्याचे बक्षीस मिळवले आहे. यासाठी त्यांनी राजकीय वरहस्तांकडून जिल्ह्यातील 410 दूध संस्था अपात्र ठरवून गोकुळ मोडून काढण्याची सुपारी घेतली आहे. अमूल दूध संघ वाढवण्यासाठी गोकुळ मोडून काढणार आहात काय? मालगावे यांनी दूध संस्था अपात्र ठरवण्यासाठी दिलेल्या नोटीस तत्काळ मागे घेतल्या नाही तर गुराढोरांसह मालगावे यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा इशारा गोकुळ संलग्न 410 दूध संस्थांच्या प्रतिनिधींनी आज दिला. अशाच जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी न्यूज चॅनेल. या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.